जय हिंद मित्रांनो, पोलीस भरती 2017 ते 2024 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांची जी सिरीज आपण तयार करत आहोत, त्यापैकी आज आपण राज्यघटना भाग 4 वरील प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूया राज्यघटना भाग 4 वरील प्रश्न. तर आजचा पहिला आणि 151 प्रश्न आहे. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. 152वा प्रश्न. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष टिंबटिंब असतो. तर लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात लोकसभेचे सभापती. 153वा प्रश्न. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. 154वा प्रश्न. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? संसदेचे प्रथम सभागृह आहे लोकसभा. 155वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचा कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 552. 156वा प्रश्न. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाही पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती. 157वा प्रश्न. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 13 डिसेंबर 2001. 158वा प्रश्न. भारतीय संविधानाने अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य म्हणून अपात्रतेचे कारण असू शकत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जर तो खुनाचा आरोपी असेल. 159वा प्रश्न. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 30 वर्षापेक्षा कमी नसावे. 160वा प्रश्न. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर यापैकी चुकीचे विधान आहे लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते, जे की चूक आहे. 161वा प्रश्न. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर राज्यसभेची सदस्य संख्या आहे 250. 162वा प्रश्न. धन विधेयक टिंबटिंब मध्ये प्रस्तुत केले जाते. तर धन विधेयक हे फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केले जाते. 163वा प्रश्न. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही? तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत यापैकी विधान परिषदचे निर्वाचित सदस्य हे भाग घेत नाही. 164वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राज्यसभा. 165वा प्रश्न. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. 166वा प्रश्न. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. 167वा प्रश्न. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे टिंबटिंब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. 168वा प्रश्न. अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 15 दिवस. पुढचा प्रश्न. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. 170वा प्रश्न. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब होय. तर देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे संसद. 171वा प्रश्न. संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? तर अप्पर हाऊस हा राज्यसभा आहे. 172वा प्रश्न. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? राज्यपाल हे राष्ट्रपतीला जबाबदार असतात.
173वा प्रश्न, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल आहे विजयालक्ष्मी पंडित. 174वा प्रश्न, एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणाचं प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावं लागेल? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 175वा प्रश्न, टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राज्यपाल. 176वा प्रश्न, राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुख्य न्यायाधीश. 178वा प्रश्न, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नाहीत? तर यापैकी श्री राम नाईक हे महाराष्ट्राचे राज्यपाल आतापर्यंत झाले नाही. 179वा प्रश्न, राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते? राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते. 180वा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल आहे PC अलेक्झांडर. 181वा प्रश्न, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्य आणीबाणीची घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना राज्यपाल करतात. 182वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर यापैकी कर्नाटक या राज्यामध्ये विधान परिषद आहे. 183वा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली होती? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. 184वा प्रश्न, विधान परिषद सदस्य म्हणजेच MLC यांचा कार्यकाळ किती असतो? तर विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. 185वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर या राज्यापैकी राजस्थान या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. 186वा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब येथे होते? तर महाराष्ट्रातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. 187वा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती आहे? तर महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षांचा असतो. 188वा प्रश्न, विधान परिषदेवर टिंबटिंब सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1/12. 189वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे. चला पुढचा प्रश्न, विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6 महिन्यापर्यंत वैध असते. 191वा प्रश्न, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत जर समान मते पडल्यास तर निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे स्पीकर म्हणजेच विधानसभा अध्यक्षांचा. 192वा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री होत्या? तर सुचेता कृपलानी हे उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री होत्या. 153वा प्रश्न, साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त टिंबटिंब इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसेवेवर नियुक्ती करू शकतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 12. 194वा प्रश्न, यापैकी टिंबटिंब गडचिरोलीमधील विधानसभा मतदारसंघांचे नाव नाही? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिरोंचा. 195वा प्रश्न, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे 78. 196वा प्रश्न, महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 288.
197वा प्रश्न, विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधानसभा अध्यक्ष. 198वा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. 199वा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेचा एकूण 78 जागा आहेत. आजचा शेवटचा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा हे विधानसभा उपाध्यक्ष यांना सादर करतात.